Hello, good morning students and my friends. आज आपण स्पोकन इंग्लिश क्लास हे एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत पहा आणि त्यामधला आज पहिला दिवस आहे लेसन 1. पहा इकडं आपल्याकडे बऱ्याच मुलांना इंग्रजी बेसिक माहिती झालेली आहे थोडीफार, तरी पण त्यांना बोलता येत नाही. मग त्यासाठी आता एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे आणि ही सिरीज संपूर्ण बघा. आणि ही सिरीज बघत असताना कुठं अडचण आली तुम्हाला तर कमेंट करत जा, म्हणजे काय होईल की आम्हाला पण सांगता येईल. बघा, तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही दिसता कसे याला महत्व नाही, तुम्ही बोलता कसे. पहा, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, बरोबर आहे. पण तुम्ही दिसण्यापेक्षा तुम्ही इंग्रजी कसं बोलता याला महत्व. आता तुम्ही बघा, आपल्याला बरेच आपण टीव्हीवरती शो बघतो, शोवर आता नवीन एक आलं बघा, हिरो दिसतो तोंडात तसं बोल काय, पण त्याची ऍक्टिंग भारी. म्हणून आपण आपल्या इंग्रजी बोलण्यावरती फोकस केलं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला इंग्रजी तर मला या वाटते सर, सर मला इंग्रजी बोलायला वाटते, मला लिहा वाटते, वाचा वाटते, सर्व मला करा वाटतं, पण त्याची प्लॅनिंग नाही. मग प्लॅनिंग म्हणजे काय, व्हॉट इज प्लॅनिंग. बघा, तर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, की प्लॅनिंग मी तुम्हाला सांगतो की प्लॅनिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे. नंबर 1 ला आहे की आपण दररोज क्लास बघायचा आहे. आजपासून मी नवीन क्लास सुरू केला आहे स्पोकन इंग्लिशचा. माझे भरपूर व्हिडिओ आहेत यापूर्वीचे, परंतु काही विद्यार्थ्यांची मला पालकांची कमेंट आली, सर तुम्ही काय करा, मला बेसिक पासून पुन्हा एकदा माहिती सांगा. म्हणून हा बेसिक पासूनचा क्लास, स्पोकन इंग्लिश क्लास मी नवीन सिरीज घेऊन आलोय. तुम्ही हे संपूर्ण लक्षपूर्वक बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, प्लॅनिंग. प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. बघा, प्लॅनिंग जेव्हा आपण वर्गात शिकवतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करावी लागते, बरोबर आहे. वर्गामध्ये गेल्यानंतर कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे, त्याला कोणतं काय द्यायचं, कोणती माहिती द्यायची, काय शिकवायचं हे पण आपल्याला आलं पाहिजे. आमचे देव साहेब नेहमी सांगत असतात, प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग आपल्याला या इंग्लिश शिक्षण घेण्यासाठी, इंग्रजी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग काय करायची. तर माझा सुरुवातीला बघा की मी जे ही सिरीज घेतली आहे हे सर्व लाईव्ह क्लास बघा, म्हणजे मी आता सांगाल ते. नंतर दुसरी गोष्ट आहे प्रॅक्टिस करा. आता आपण जे मी सांगत आहे त्याची प्रॅक्टिस करा, नाही तर कसं आहे, व्हिडिओ बघितला, नोट्स आणि सोडून दिला असं नाही करायचं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बघा, तिसरा आहे नोट्स. आता मी जे काही सांगणार आहे या भागामध्ये त्याच्या नोट्स वहीवर लिहायच्यात आणि नोट्स काढल्याच्या नंतर त्याचा होमवर्क जे देणार आहे ते आपल्याला होमवर्क वहीवरती लिहून घ्यायचा आहे. तर पहा, त्यानंतर टेस्ट. आता इथं पहा, होमवर्क आणि टेस्ट म्हणजे काय परीक्षा घेणार आहे मी, होमवर्क आणि टेस्ट. बघा, मी काय तुम्हाला टेस्ट पण घेणार आहे नंतर, त्या टेस्ट तुम्हाला सोडायच्या आहेत. मी तुम्हाला युट्यूबवरती टेस्ट टाकणार आहे, त्या तुम्हाला पहा. पण हे करत असताना मित्रांनो की आपल्याला ह्या ज्या पायऱ्या आहेत, 4 पायऱ्या, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, आता हे आपल्याला आल्या पाहिजे. आणि ते काय करायचं आपल्याला, प्रत्येकाला दररोज कमीत कमी 10 मिनिटं द्यायला. लिसा. आता पाहिजे एल म्हणजे काय, LSRW. एल म्हणजे लिसन, बरोबर आहे. हे स्पीक, एस म्हणजे स्पीक, लिसन, स्पीक. श्रवण, भाषण. आता आर म्हणजे राईट, रीड. आणि शेवटचा आहे डब्ल्यू म्हणजे राईट. या प्रत्येकावरती आपल्याला 10-10 मिनिटं दररोजचा वेळ द्यायचा आहे. आता बघा मित्रांनो, सुरुवातीला आता तुम्ही माझा क्लास बघत आहेत म्हणजे तुम्ही हे 10 मिनिटं ऐकत आहेत, बरोबर आहे. नंतर दुसरं रीड, तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं वाचा. आता हे तुम्हाला डायरेक्ट आता बोलता येणार नाही, कारण आपला क्लास सुरू झालेला आहे. आता तुम्ही काय करा, रीड, दररोज 10 वाक्य वाचा, सोपे करा. तुमचं बेसिक जर असलं चांगलं तर तुम्ही सोपे की आय एम अ स्टुडंट, आय एम ॲट होम, आय एम गोइंग टू स्कूल, रमेश इज माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे काही पण असं जे जे सोपे वाक्य असतात ते तुम्ही वाचा. आणि नंतर तीच वाक्य आपल्याला 10 वाक्य लिहायचे. बरोबर आहे. आता पुढचा मुद्दा आपण घेऊया. हे करत असताना मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. प्रॅक्टिस नाही केली
तर आपल्याला त्या ठिकाणी काही येणार नाही. आता बघा, तुम्हाला सर तुम्ही म्हणसाल की आम्हाला सर्व येते आता, मग तुम्ही आता पुन्हा पुन्हा आम्हाला तेच सांगायचे नाही. आपल्याला स्पोकन इंग्लिश मध्ये हे बेसिक पासून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढा. बेसिक पासून घ्यायचं असं शिकायचं असेल तर हे पुन्हा तुम्हाला बघावं लागेल आणि त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. कसं काय म्हणतात सर, काही पण सांगतात आणि आम्हाला सगळं येत तरी पण तेच पुन्हा सांगतात, तसं नाही. आपल्याला प्रॅक्टिस आणि बेसिक, आता हे सुरुवातपासून आहे. जे मुलं झालं असेल ते म्हणते की आम्हाला सर सगळं येते, हो पण सर आम्हाला पुन्हा ते सांगतात, तसं नाही. ते प्रॅक्टिस अँड बेसिक. बघा, पाया जर आपला पक्का असेल तर डायरेक्ट आपण, पाया पक्का असेल तर आपली इंग्रजी सेंटेन्सची बिल्डिंग, आता आपण ती बिल्डिंग जर पक्की व्हायची असेल तर आपल्याला मित्रांनो हे पुन्हा पुन्हा शिकावं लागतं, प्रॅक्टिस करणार जरूर आहे. आता बघा इकडे तुम्हाला माहित आहे मित्रांनो की आपल्याकडे अल्फाबेट किती आहे बघा, सांगा बरं किती अल्फाबेट? 26. आणि याच्यामध्ये इंग्रजीमध्ये राईट 26, मराठीमध्ये ठीक. आता पहा इकडे अल्फाबेट बघा, तर अल्फाबेट आपल्याकडे आहेत. अल्फाबेट किती आहेत मुलांनो? अल्फाबेट आहेत आपण या ठिकाणी आपण लिहून घेऊया 26. किती आहेत रे? 26. आता हे करत असताना आपल्याला याची सुद्धा फोड करायची आहे. हे तुम्हाला मी बऱ्याच सांगितलंय. आता या ठिकाणी व्हाउल्स किती आहेत? व्हाउल्स 5 आहेत आणि कॉन्सोनंट किती मित्रांनो? 21. आता बघा, आता आपल्याला यामध्ये लिहित असताना बघा, या ठिकाणी कॉन्सोनंट लिहित असताना आपण त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आता हे बघा, कॅपिटल आणि स्मॉल अशा प्रकारचा आपण दोन प्रकारचे आपण या ठिकाणी लिहित असतो, राईट. आता कॉन्सोनंट मध्ये काय करतो आपण? कॅपिटल अँड स्मॉल हे आपण दोन प्रकारे लिहित असतो. आणि हे लिहिल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. नाहीतर काय होईल, एखादा शब्द आपण लिहित असतो, आता मी तुम्हाला पुन्हा पुन्हा व्हाउल्स आणि कॉन्सोनंट सांगणार नाही, कारण तुमचे झालेले आहेत. 5 व्हाउल्स आहेत, कॉन्सोनंट 21 आहेत, म्हणजे एकूण अक्षर झाले 26. आता बघा या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटं. वेलकम बॅक फ्रेंड्स. बघा इकडं, आता या ठिकाणी आपण साऊंड म्हणजे काय? साऊंड म्हणजे आवाज. बघा या ठिकाणी इथं बघा, हा साऊंड आहे, ए हे साऊंड आहे. आता लेटर म्हणजे अक्षर. आता अक्षर कोणतं आहे? बी, सी, हे का नाही? आणि एक अक्षर आलंय म्हणजे अनेक अक्षर असतील, लेटर्स आपल्याकडे एक जवळपास एकूण इंग्रजीमध्ये 26 मुळाक्षर आहेत. त्यामध्ये ए बी सी डी ई एफ जी झेडपर्यंत. आता बघा, हे झाले अक्षर. हे पण सर्व विद्यार्थ्यांना, तर जे एकदम लहान आहेत, तर पहिल्या वर्गामध्ये असतील, अशा मुलांसाठी सांगत आहे. आता बरेच जण तर या ठिकाणी व्हिडिओ बघणारे सर्वांना एबीसी पाठ असेल अशी अपेक्षा करू, पण जे एकदम लहान आहे त्यासाठी सांगालो की हे लेटर्स म्हणजे ए बी सी डी ते झेड पर्यंत. आणि वर्ड पहा, वर्ड म्हणजे काय? शब्द. आता शब्द कसा तयार होतो मित्रांनो? अनेक अक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणतो, बरोबर आहे. जसं की एखादं नाव असेल, एखादी वस्तू असेल, समजा पेन असेल, बुक असेल, काय पण समजा ना, बॅग असेल, त्याला आपण अशा म्हणजे अनेक अक्षरांचा समूह शब्द तयार होतो, लक्ष द्या. आता सेंटेन्स, मग आता अनेक शब्द तयार झाले म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द जवळ आले त्यापासून आपल्याला वाक्य तयार होतं, त्याला आपण सेंटेन्स म्हणतात. पहा सेंटेन्स म्हणजे काय? उदाहरणार्थ पहा, माय नेम इज सुरेश, माय नेम इज सुरेश, हर नेम इज
मुलीचं नाव असेल कोणतं पण घ्या ना, एखाद्या मुलीचं नाव, आणि हर नेहमीच म्हणायचं तिला, आणि आपला असेल तर माय नेहमीच. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी हे वाक्य तयार करायचे असतात. पहा, आय गो टू स्कूल. आता हे या ठिकाणी मी वाक्य लिहिलेलं आहे, आय गो टू स्कूल. या ठिकाणी सब्जेक्ट काय मुलांनो? सब्जेक्ट आहे आय. फॉर म्हणजे क्रियापद, काय गो जाणे, जाण्याची क्रिया चालू आहे, आणि ऑब्जेक्ट आहे स्कूल. आता हे करत हे बघत असताना मुलांनो आपल्याला सब्जेक्ट्स मध्ये दोन प्रकार असतात, एक वचनी आणि अनेक वचनी. आता सिंगल म्हणजे काय? सिंगल म्हणजे सिंगुलर म्हणजे एक वचनी, आणि प्लुरल म्हणजे अनेक वचनी. आता हे सब्जेक्ट आपल्याला कुठं वापरायचे आणि कोणत्या वाक्यामध्ये वापरायचे? पहा, ही, सी, इट किंवा एखादं नाव असेल तर आपल्याला हे सर्व सिंगुलर आहेत, म्हणजे एक वचनी. ही इज अ बॉय, सी इज अ गर्ल, इट इज अ पेन, इट इज अ बुक, आणि एखादं नाव त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. ही इज अ रमेश किंवा रमेश इज अ क्लेवर बॉय असं. आता प्लुरल म्हणजे अनेक, एकापेक्षा जास्त संख्या असेल तर त्या ठिकाणी आपण अनेक वचनी घेतो. समजा बा, वी आर स्टुडंट्स. आता हे वाक्य बघा, वी पासून काय होईल? वी आर स्टुडंट्स म्हणजे अनेक असेल तर त्या ठिकाणी आपण प्लुरल असे त्याला, प्लुरल म्हणजे अनेक वचनी, हे लक्षात ठेवा. दे आर बॉईज, दे आर, दे म्हणजे अनेक वचनी. दे आर प्लेइंग ऑन द गार्डन, ऑन द ग्राउंड. यू, आता यू ला कसं होणार सर? यू म्हणजे तू, पण यू म्हणजे तू किंवा तुम्ही असं होतं. यू आर स्टुडंट्स, यू आर तू किंवा तुम्ही, अनेक वचनी आपण त्या ठिकाणी दोन्ही पण घेऊ शकतो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. यू आर स्टुडंट्स, यू आर गर्ल्स, यू आर पीपल्स. आता या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, की इट म्हणजे काय? इट म्हणजे ते, पण हे कशाला घ्यायचं बघा. आता समजा मी इथं वाक्य लिहिलंय, सी इज अ काऊ. आता सी म्हणजे कोण रे? ती, ती गाय आहे सर. मग ती म्हणजे आता इथं हे आलं ना, स्त्रीलिंग आलं, आपण स्त्री सी घेतलं, हे वाक्य चुकीचं आहे मित्रांनो. सी घ्यायचं नाही. जेव्हा आपण एखादा प्राणी वस्तू असेल तर त्या ठिकाणी आपण ईट घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? ईट. आता इथं सी इज अ काऊ हे चुकीचं वाक्य आहे, आणि बरोबर आहे इट, इट इज अ पेन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्या आपल्याला ईट घ्यायचं आहे, सी घ्यायचं नाही. आता इट इज अ पेन, इट इज अ काऊ म्हणजे वस्तू किंवा प्राणी असत किंवा काय, तर आपल्याला त्या ठिकाणी ईट घ्यायचं आहे. हे करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला ही जे आपण स्पोकन इंग्लिश क्लास यामध्ये लेसन वन शिकवता, हा बेसिकचा क्लास आहे. आता या ठिकाणी बऱ्याच मुलांना याच्यातली माहिती आहे, परंतु काही काही मुलं असे आहेत की त्यांना अजून वाटतं की आम्हाला सर्व येते. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा की हे शिकत असताना आपल्याला काय काय गोष्टी समजत नाहीत. आता काय काय मुलं म्हणतात सर मला वाचता येते नाही, मला ऐकून जर समोरचा व्यक्ती बोलला तर ते मला समजतंय, परंतु ते समजल्याच्या नंतर मला बोलता येत नाही. मग काय करावं? पहा, आपल्याकडे 2-3 स्टेप आहेत बघा. आता झिरो, आपल्याकडे कोणकोणती मुलं आहेत पहा झिरो लेवलची. आता झिरो लेवल म्हणजे काय मुलांनो? की त्याला अजून काहीच येत नाही, समजा एबीसीडी सुद्धा येत नाही. मग आणि दुसरी लेवल बघा, आपल्याकडे 3 लेवल होता, मिडल, ऍडव्हान्स. आता याला फक्त पहा, या ठिकाणी मी झिरो लेवलच्या मुलांनी काय करायचं आणि मिडल लेवलच्या मुलांनी काय करायचं आणि ऍडव्हान्स लेवलच्या मुलांनी काय करायचं पहा. इकडे या ठिकाणी मी लिहून ठेवली माहिती आहे, 2 मिनिटं पहा. आता केवळ झिरो लेवलचे मुलं फक्त केवळ रिडिंग, म्हणजे त्यांनी काय करायचं? फक्त वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे. आता याला फक्त झिरो लेवलच्या मुलाला
काहीच येत नाही सुरुवात, एकदम सुरू आहे, शून्य आहे. मग त्याने एबीसीडी पासून सुरुवात करायची आहे आणि सर्व व्हिडिओ बघायचे आहेत. आता नंबर 2 ची पहा, मिडल लेवल. मला समजते पण बोलता येत नाही. पहा, मला समजते, मला समजते पण बोलता येत नाही. आता मग काय करायचं मुलांनो? समजतं त्याला पण बोलता येत, मग त्याला काय पाहिजे? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मला समजते बोलता येत नाही, मग काय करावं? आपल्याला आरशा पुढे उभं राहायचं आहे. काल सांगितलं तुम्हाला, एखादी 2-4 वाक्य घ्यायचे आहेत. आय एम अ सुरेश, आय एम अ स्टुडंट, आय लाईक मँगो, आय लाईक पोटॅटो. म्हणजे जे जे वाक्य तुम्हाला बोलता येतील, रोजचे कमीत कमी 10 वाक्य. किती? कमीत कमी रोजचे 10 वाक्य आपल्याला आरशा पुढे उभं राहायचं आहे आणि बोलायचं आहे. मग त्याची आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाईल. पुढचा मुद्दा घ्या. समजते, बोलता येते पण, पहा, समजते, बोलता येते पण अडखळतो, आता या मुलांना सुद्धा आपल्याला काय करायचंय? मला इंग्रजी समजते, म्हणलं व्हॉट इज युअर नेम, तो पटकन सांगतो आय एम गणेश. तो सांगतो व्हॉट इज युअर नेम, म्हणजे त्याला बोलता पण येते ना. आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर, आय एम अ, काय पण ते वाक्य सांगतोय पण अडखळतो. मग का अडखळतो बाबा? एखादा विद्यार्थी इंग्रजी बोलताना का अडखळतो? कारण त्याचा शब्दसाठा कमकुवत आहे, कमी आहे. जसं आपण बँकेत पैसे ठेवतो, तसं आपण आपल्या दिमाखाच्या मेंदूच्या बँकेमध्ये असं इंग्रजी शब्दांची भरमसाठ तुम्हाला सांगितली. आपले शब्द जमा करून ठेवा, म्हणजे काय होईल? तुम्हाला इंग्रजी बोलता येईल. आता बघा, मी लहान होतो तेव्हा मी काय करायचं सांगितलं तुम्हाला. मी सांगतो तुम्हाला, रोज संध्याकाळी आम्ही म्हणजे 5वीला नेमकंच गेलो, एबीसीडी पाठ झाली की आमचे सर सांगायचे, आमचे वैद्य सर म्हणे, सर मुलांना उद्या हे 5 शब्द पाठ करून या. मग काय करायचं मित्रांनो? पटकन वहीवर लिहायचे, कागदावर शब्द. या रस्त्याने गेले तिकडे जाताना एकच शब्द, कम, COME, कम म्हणजे येणे, COME कम म्हणजे येणे, असं चालत जायचं. मग पप्पा किंवा मम्मी सांगायचे काहीतरी, आई बाबा म्हणायचे, जा बरोबर मला दुकानावरून साखर आण. दुसरा शब्द गो. म्हणजे जे दिले असेल ते शब्द लिहायचा कागदावर. म्हणत 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 दुकानापाशी गेलो. दुकानदार म्हणतो, सर अरे बाळा काय म्हणायला, शब्द इथं घरी अभ्यास कर की. नाही मला आमच्या सरनं सांगितलंय, मला ते करावंच लागतं म्हणलं. म्हणजे चलत फिरत 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 असं आम्ही इंग्रजी शिकलो. तसं पण तुम्हाला शिकायचं आहे ना. उगाच का सर मी सांगत राहतो तुम्ही ऐकता सोडून देता असं नाही. आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 2 महिन्यामध्ये 100% इंग्रजी बोलता येतच. 100% गॅरंटी सांगावं. मग काय करायचं तुम्हाला? फक्त दररोज आपल्याला त्या ठिकाणी त्याचा सराव करायचा आहे, ऐकून घ्यायचा आहे, लिहायचं आहे. आता पहा, तुम्ही काय करा, आजचा तुम्हाला होमवर्क सांगतो आता मी, आणि दररोजचा होमवर्क करा. होमवर्क काय मुलांनो? आता बघा तुम्ही म्हणाल, सर तुम्ही आम्हाला होमवर्क सांगायला आमच्या मग लेट कामात. नाही, होमवर्क नाही केला तर तुम्हाला पहा प्रॅक्टिस होणार नाही. होमवर्क आता काय करायचं मुलांनो? 10 सेंटेन्स अबाउट युअर फॅमिली. अबाउट युअर फॅमिली. तुम्हाला 10 वाक्य लिहायचे, काय पण वाक्य लिहा, 10 वाक्य. आणि दुसरं आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. 10 वर्ब्स. आता मी आज तुम्हाला 10 वर्ब सांगत आहे, पण उद्या तुम्हाला हे आज लिहिलं तर उद्या दुसरं लिहायचं, लक्ष द्या. आणि हा व्हिडिओ हे दोन्ही तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय हे स्वाध्याय मला लिहून 1 घंट्यानंतर पाठवून द्या. आणि हा स्पोकन इंग्लिशचा क्लास 100% बघा. 100% तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही 100% हा आमचा व्हिडिओ बघा. आणि जर कोणी नवीन असेल त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या 5 मित्रांना
जे तुमच्या एकदम क्लोज आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. थँक्यू.